महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आज दोंडीराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या परुष नगरीमध्ये प्रथम मी आपल्या सर्वांचे नेते, संग्राम उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख संस्थापक बापूसाहेब यांना अभिवादन करतो। त्याचबरोबर या परुष गावाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला असे या परुष नगरीतील दिवंगत स्वर्गीय वसंतरावजी कुदाले असतील, स्वर्गीय खशाबांना दळवे असतील, स्वर्गीय एस.के. काका पाटील असतील, स्वर्गीय दिव्यांना पाटील असतील, स्वर्गीय बर्गे काका असतील, या सर्वांनाच मी आपल्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी अभिवादन करतो। आणि स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील आणि पलूस नगरीचं पहिलं नगराध्यक्ष ज्यांनी भूषवलं ते आमचे मार्गदर्शक सहकारी उद्योजक स्वर्गीय राजाराम सदामते असतील, या सर्वांनाच कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे त्या ठिकाणी प्रथम मी अभिवादन करतो। आज त्याचबरोबर या विधानसभेचं ज्यांनी माग नेतृत्व केलं ते टेंबूचे जनक स्वर्गीय संपतरावजी अण्णा, या क्रांती उद्योग समूहाचा पाया ज्यांनी रचला असे स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड, त्याचबरोबर या परुष कडेगाव मतदारसंघाचं ज्यांनी अनेकदा नेतृत्व केलं असे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांनाही त्या ठिकाणी मी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी आपल्या पलूसच्या भवितव्यासाठी बोलवलेले या संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी विभूते बापू, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पलूस मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपटअण्णा मोरे, ज्यांनी या पलूसचा विचार डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी क्रांती कारखान्याचा व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला, ते असे आमचे सहकारी मार्गदर्शक दिगंबर दादा, याचबरोबर बापूंच्या बरोबर ज्यांनी अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून ज्यांनी काम केलं अशी, आणि बापूंच्या पश्चात माझ्या पाठीमागे ज्यांनी बापू म्हणूनच माझ्या पाठीवरती आशीर्वादाचा हात ठेवला अशी ही सर्व इथं बसलेली समोरची प्रमुख आणि ज्येष्ठ मंडळी, सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही, मला माफ करा। आपल्याला परत यानंतर पत्रकार परिषद आहे प्रमुख मंडळींना घेऊन, त्यामुळं आपल्या सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं प्रामुख्याने मला काही गोष्टींचा खुलासा सर्वांसमोर या ठिकाणी बापू करणं गरजेचं वाटतं। आज काही गावातील मंडळी आपल्या नावानं ओरडत आहेत, या ठिकाणी मी आणि आपल्या मंडळींनी त्यांचे प्रस्ताव कुठले मांडले नाही। दिगंबर दादा या गोष्टीला साक्षीदार आहे। आप्पा या युतीची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी प्रथम पहिलं पाऊल कोणी उचललं असेल तर हे दिगंबर दादाने त्या ठिकाणी उचललं। दिगंबर दादा त्या ठिकाणी माझ्या बरोबर त्या ठिकाणी दिगंबर दादा माझ्याकडे मला फोन आला की आपण युतीसाठी बसावं लागतंय। आम्ही बसलो, लगेच भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाची मंडळी होती त्यांनाही सोबत घेतलं, सुरुवात झाली चर्चेची। अतिशय चांगल्या पद्धतीने युतीची सुरुवात त्या ठिकाणी होत असते, ही या युतीची सुरुवात झालेली होती आणि आम्हाला विश्वास वाटत होता की नक्की या ठिकाणी आपण लोकांच्या मनातली युती या ठिकाणी एकत्र आणून या पलूसच्या परिवर्तनामध्ये ही युती, लोकांच्या स्वप्नातली युती आपण घडवू शकतो। त्यानंतर एक एक दिवस पुढे जात असताना नवीन नवीन प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी येत गेले। मला दादाने सांगितलं प्रोटोकॉल प्रमाणे आपण या तिन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांना भेटूया। आम्ही तिन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटू। त्यानंतर चर्चा झाली, काही जो जाणकार मंडळींनी सांगितलं की तुम्ही एकट्याने जाऊन एका गटाच्या नेत्यांना भेटा। मी या ठिकाणी नाव घेणार नाही, तुम्हाला समजून जाईल नाव न घेता। त्या गटाच्या नेत्याला आपण त्या ठिकाणी भेटायला सांगितलं। आम्ही राजू काका बर्गे आणि मी दोघं जण गेलो
आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला 2014 पासून बापू बिनशर्त पाठिंबा बापूसाहेब येसुडेंनी आणि ह्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी दिला. 2014ची विधानसभा असेल, 2018ची लोकसभा असेल, 2019ला तुम्ही उभा राहिला त्यावेळी सुद्धा बापूंनी तुम्हाला पाठिंबा दिला. 2023ला परत लोकसभा, 2024ला परत विधानसभा, एवढं सगळं केलेलं असताना ज्यावेळी आमच्या गावचा प्रश्न येतो त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या समोर पक्ष का आडवा येतो हा प्रश्नाचं उत्तर मला त्या ठिकाणी द्या. मी त्यांना विनंती केली की ज्या वेळी आमच्या गावचा प्रश्न येतो तुम्हा सर्व मंडळींना आपापल्या पक्षाचा चिन्हाचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आडवा येतो. ज्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करायची म्हणलं तर आम्ही कुठल्याही प्रकारची तुम्हाला तुमच्याकडे कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता, आम्ही कुठल्याही पद्धतीचं ना असलं चिन्ह बिंदाचं काय आडवं न आणता वेळोवेळी तुमच्या पाठीमागे येऊन उभा राहायचं, निस्वार्थपणे उभा राहायचं, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. इतक्या पद्धतीने सुद्धा मी समजावून सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पण म्हणतात ना, झोपलेल्याला एक वेळ लाथ घालून उठवता येतं, पण शोक घेणाऱ्याच्या समोर काय जरी केलं तर तो माणूस झोपेत नव्हता. आज माझ्यावर टीका करून दुसऱ्या पद्धतीनं युती मोडण्याचा जो प्रकार करण्यात आला, काही माझं त्यात चूक नव्हती. त्याला दिगंबरदादा प्रत्येक गोष्टीला साक्षीदार, आमचे संजय बाबा वर्गे त्या ठिकाणी साक्षीदार, आमचे राजू काका वर्गे त्या ठिकाणी साक्षीदार, प्रदीप भाऊ वेता सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सुद्धा काल परवापर्यंत आमचे प्रयत्न चालू होते. दिवसभर यांची वाट बघत बसायचं. काल या ठिकाणी आमच्या पोपटनानांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, श्यामराव तात्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, पोपटांनांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी साक्षीदार. एखाद्या गोष्टीवरती ज्यावेळी युती करायची एक भावना असती बापू, त्यावेळी 2 पावलं पुढे मागे सरकारची भावना असायला पाहिजे. आज प्रामुख्याने बघायला गेलं तर पलूस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गट हा 2 नंबरला आहे. म्हणून आम्ही आमचे 5 नगरसेवक आहेत. आमची फक्त मागं शाखा होती बापूंच्या माघारी. आमच्या सर्व लोकांची भावना आहे की बापूंच्या माघारी ही नगराध्यक्षाची उमेदवारी तुमच्या घरात आहे. मी ज्यावेळी आरक्षण जाहीर झालं त्यावेळी मी कुठेही अक्षरशः मी काल परवापर्यंत सुद्धा कुठेही माझं स्टेटमेंट नगराध्यक्ष आमच्या घरातला उभा करतोय अशा पद्धतीचं केलं. मी त्यांना जाऊन विचारून आलो की आमचं गाव मोठं आहे, आमचं गाव मोठं असल्यामुळे आम्हाला प्रचाराला वेळ मिळणार नाही, त्याच्यामुळे आम्ही प्रचार सुरू करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला त्याच्याकडे परवानगी घ्यायला आलो की आम्ही प्रचाराला आपण सुरुवात करू का. आपण प्रचाराला त्यांनी सांगितलं प्रचार सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या नावावर ऑर्डर आली, आम्हाला बिन विचारता प्रचार सुरू. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी जी बसलेली जाणती मंडळी आहे, या व्हिडिओ पत्रकार बंधूंनी मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून घ्या म्हणून सांगतो, या पलूस मधली सर्व दिग्गज आणि जाणती मंडळी या ठिकाणी बसलेली. आज या ठिकाणी माजी सरपंच आहेत, या ठिकाणी या पलूसचं नेतृत्व केलेली मंडळ आहेत. या ठिकाणी बापू आमच्या ग्रामपंचायत सदस्य इथं बसून नावं घेत गेलो तर 20-25 जण आहेत. एवढी जाणतं मंडळी आहेत, सगळ्या 12 बलुतेदार समाजाचं नेतृत्व करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. आज एवढी मांडणी आमची व्यवस्थित असताना, एवढ्या वेळेला तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आम्ही त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला असताना आज आमच्या गावाची एक लोकभावना होती की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही एकत्र यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कसल्याही प्रकारची तडजोड करायची आमची तयारी होती. दादा होती ना, अक्षरशः नगराध्यक्ष पदावरती आम्ही त्यांना असं सुचवलं की गावातल्या जाणत्या मंडळींची एक टीम करूया आणि ती टीम ज्याला कोणाला नगराध्यक्ष ज्यांना वाटत असेल किंवा हा नगराध्यक्ष पद ह्यांच्यासाठी योग्य आहे त्याला आपण नगराध्यक्ष पद देऊन टाकूया आणि इतर क्षेत्रावरती आपण. पण कुठलीही या प्रकारची भूमिका चर्चेत आणायची नाही. आणि कालचा जो या ठिकाणी नगराध्यक्ष आणि त्यांनी जे डिक्लेअर केला आपण त्यात कुठल्याही प्रकारची शिवसेना राष्ट्रवादी त्या कुठल्याही गटाची त्यांनी चर्चा न करता डायरेक्ट उमेदवारी सांगलीमधून जाहीर. आजपर्यंतचा हा इतिहास. मला आवर्जून या ठिकाणी विधानसभेचे मागचे आपले उमेदवार संग्रामभाऊ देशमुख असतील आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपले शरदभाऊ लाड असतील यांचं या ठिकाणी खरोखर मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचं. कारण या गावामध्ये युती व्हावी, सगळेजण एकत्र व्हावे, ही लोकभावना ओळखून या दोघांनी काल शेवटपर्यंत अक्षरशः काल संध्याकाळी माझ्या घरात 10 वाजेपर्यंत अक्षरशः प्रयत्न केले
ही सगळेजण एकत्र आहेत. मला बरोबर यांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या गरजात यांचं या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असू दे, शरद पवारांना मदत केलेली असू दे, ह्या लोकांना त्या गोष्टी जाण. आणि मी या दोन ठिकाणी तुम्हाला खात्रीने सांगतो, आपण ज्या ताकदीनं पुढे जाणार आहे त्या ताकदीला पडद्या मागून अनेक लोकांचे हात त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित. मला या ठिकाणी सर्वांना या गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी बापू करायचा होता. आज बर्गे फॅमिलीचं ही त्या ठिकाणी गोटे दादा आहेत, आमचे विजय भाऊ आहेत, राजू काका बाहेर गेले, संजय बाबा घरे, यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रथम मला घरात बोलवून सांगितले की आम्ही संपूर्ण कुटुंबीय तुमच्या बरोबर गावासाठी या ठिकाणी. असे अनेक समाजातील लोक ज्यांनी जाहीर केलं की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर ताकदीने उभा आहे, तुम्ही लढा, सगळेजण एकत्र येऊन लढा. आणि आज बापूंच्या माघारी बापूंचं स्वप्न पूर्ण करायला दिगंबर दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी सुद्धा आमच्या संपूर्ण परिवारातर्फे, आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आज प्रामुख्याने पुढे जात असताना मला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या. आज जर भारतीय जनता पार्टी जर असा वेगळ्या प्रकारचा निर्णय घेत असेल तर मी तुमच्या समोर या ठिकाणी प्रस्ताव ठेवतो की आज शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती आणि आपण सर्वजण उर्वरित मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणारी पलूस नगरपालिका निवडणूक लढवावी असा या ठिकाणी मी तुम्हाला प्रस्ताव ठेवतो. आणि आपल्या सर्वांची मान्यता असेल तर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊया का, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो. सर्वांनी हात वर करून याला मान्यता. हा विषय झाल्यानंतर मला दिगंबर दादांनाही माहिती देतो मी माझं झालं 1 मिनिट की त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी क्लिअर करावी. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती आणि शिवसेनेच्या मध्ये युती म्हणून आपण पुढे जावं हे म्हणणं एवढ्यासाठीच आहे. आज त्यांच्याकडे जे बोलण्यासाठी आहे, मी खरं तर मला दुर्दैव वाटतंय की आज आपण काँग्रेसच्या विरोधात बोलायला पाहिजे होतं, पण सातत्याने त्यांना कळण्यात झालं की त्यांचा विरोधी कोण आहे. ती उठते सुटते त्यानं असं केलं, बापूला जिल्हा परिषद निवडून आणलं, बापूला सभापती केलं, त्यांनी आम्हाला फसवलं. कुठं फसवलं जाहीररित्या एकदा स्टेजवर येऊही की कुठं तुम्हाला फसवलं, कुठल्या निवडणुकीला आम्ही गंडवलं, कुठल्या निवडणुकीत तुमची आम्ही साथ दिली नाही का, तुम्हाला एक सांगितलं ना आपल्या गाठीने काय केलं आम्हाला नाही जमत. आमच्या रक्तात नाही, आमच्या रक्तात बापूसाहेब विसुगड्यांचा स्वाभिमान. अखंड आयुष्यामध्ये बापूसाहेब विसुगड्यांनी ज्यांना शब्द दिला त्याबरोबर दिलीप बाप्पा असतील, त्यांनी मला शब्द दिला की या ठिकाणी मी बापूंच्या ठिकाणी तुझ्या पाठीमागे उभा आहे. आज ते या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी आम्ही शब्द देतो त्या ठिकाणी काहीही झालं तरी बापू आम्ही शब्दात मदत करतो. आज अखेरचा इतिहास आहे, आप्पा पण आहेत त्यात साक्षीला. 1 रुपयाचाही कुठल्याही नेत्याच्या मिंद्यात आम्ही नाही हे जाहीररित्या या ठिकाणी मी सांगतो. या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण पुढे जात असताना आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी पुढे जाऊया. कुणावरही टीका टिप्पणी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण करायची नाही. आपण समजून चालूया. ज्यांना समजायचं नसेल त्यांनी समजू दे, अगर न समजू दे. आपला शत्रू या ठिकाणी सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष, आपण त्यांच्या विरोधात चालू. अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे. विड्रॉल पर्यंत सुद्धा दादा बरोबर ना, विड्रॉल पर्यंत सुद्धा त्यांना जर देवाने सद्बुद्धी धोंडराज महाराजांनी दिली तर आम्ही कालपर्यंत मागे लागत होतो. त्यांनी कधीही फोन करावं, कुठंही बोलवावं, आमची अजून भूमिका तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. त्यांनी अजून या ठिकाणी मी तुमच्यासमोर जाहीर त्यांनाही सांगतो, कधी या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये परत एकदा तुम्ही आम्हाला फोन करा. पाहिजे तर परत एकदा आम्ही बसू आणि त्यांना सोबत घेऊन जाण्यास आमची हरकत नाही. पण जरी त्यांचा फोन आला आणि न आला तरी उद्यापासून दादा आपले उमेदवार जाहीर करत आपण उद्याच्या दिवसभरामध्ये पॅनेलचे अर्ज सगळे भरू आणि सोमवारी 9:30 वाजता 10:30चा मुहूर्त आहे धोंडराज मंदिरामध्ये.
सर्वांनी, सर्व संभाव्य उमेदवार असतील, सर्व पदाधिकारी मंडळी असतील, सर्व पक्षाच्या, तिन्ही पक्षाच्या यांना तुम्ही सुद्धा तो उपस्थित पाहिजे, सर्व मंडळींनी संपूर्ण ताकदीनं संग्रामच्या या भवनच्या ठिकाणी एकत्र येऊया. इथून दोंडराय महाराज मंदिरामध्ये नारळ फोडूया आणि तसंच जाऊन आपल्या महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करूया. एवढे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या प्रचंड गर्दीनं, फक्त रात्री एक मेसेज टाकलेला आहे त्याच्यावरती सर्वांच्याच मनात इतिहास घडवायचा आहे. मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो, या समोर बसलेली ही दिग्गज जी मंडळी आहे यांनी 2007 साली या ठिकाणी पलूसमध्ये एक इतिहास घडवलेला आहे आणि परत एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायला ही सर्व मंडळींनी कंबर कसलेली आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. आपापल्या प्रभागामध्ये कुठंही गाफील राहायचं नाही. ताकदीने या ठिकाणी या पलूस गावच्या नागरिकांचं स्वप्न पूर्ण करायला आपण हातात हात घालून या ठिकाणी जाणार आहोत आणि निश्चित बापूंचं स्वप्न पूर्ण करायला आणि या पलूस गावामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करायला आपल्याला दोंडराज महाराज या ठिकाणी आशीर्वाद देतील. त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.